तर मी अदिती तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर आज मी ब्लॉग शूट करत आहे. आज ब्लॉग शूट करण्याचं रिझन असं आहे की जसं गेल्या वर्षी आम्ही दिवाळीत फिरायला गेलो होतो, सो ह्यावर्षी पण असंच एक प्लॅन झाला आहे. सो आता आम्ही फिरायला चाललेलो आहोत. सो तुम्हाला जाता जाता समजेलच आता आम्ही कुठे चाललेलो आहोत. सो थोडा वेट करा की नक्की आम्ही कुठे चाललो हे तुम्हाला ब्लॉग थ्रू समजेलच. सो आता आमची पुरी फॅमिली आहे आणि तुम्हाला काय हवं कोण कोण आहे काय काय आहेत, तर माझा हा ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा. तुम्हालाही मजा येईल जशी आम्हाला मजा येते. चला. तर सो अशा प्रकारे मी तयार झालेली आहे. रात्रीचा प्रवास आहे. सो बघूया काय काय कशी कशी एन्जॉयमेंट होते. चला. तर सगळे आलेले आहेत. म्हणजे सीन असा आहे की गाडी गावावरून मागवली आहे. सो माझा मामाचा मुलगा घेऊन आलेला आहे गाडी. सो तो ड्राईव्ह करणार आहे आणि आमची पुरी फॅमिली आहे. दुसरं ह्या टायमाला कोणीच नाही आहे. आणि विमा गाऊन थुकलेला कंडक्टर नाही किन्नर नाही 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 किती तू आर्ग्युमेंट कर पण तिथे ह्यावीतलं बसूनच देणार नाही. किती आर्ग्युमेंट कर. दिस टाइम नाही. दिस टाइम नो. नाही 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 दिस टाइम नो. सो नाही नाही. चला. अरे अरे सो तयारी चालू आहे. सगळे रेडी. भरपूर आहे पाणी. 24 तास असतो आमच्या घरी पाणी. आला घेऊन जायचं. सो चला जर्नीला सुरुवात होते. गणपती बाप्पा. चला चला चला. फायनली सुरुवात झालेली आहे. चला प्रवास करूया इथूनच स्टार्ट. गणपती बाप्पा मोरया. चला जर्नी स्टार्ट झालेली आहे. सो सगळे सेटल झालेत. चला. लाईट बंद कर. सगळे सगळे आलेलो आहोत खंडाळा घाटात. म्हणजे खोपोली क्रॉस केली आहे. घाटवरती चढून आलो आहे. सो आता आम्ही खंडाळ्याच्या घाटात घाट नाही म्हणता येईल ना पण खंडाळ्याला पोचू आता एक विदिन 10 to 15 मिनिट्समध्ये. ऑलमोस्ट झोपलेत काही लोक, काही जागे आहेत. सो दाखवते तुम्हाला. आता आम्ही आलो होतो वाकडला उतरलेलो आहोत. बिकॉज खूप वेळचं ट्रॅव्हलिंग चालू होतं. सो रिफ्रेशमेंटसाठी आता आम्ही उतरलेलो आहोत. आणि वाकडमध्ये खूप साऱ्या म्हणजे वाकडमध्ये नाही बट एक हिंचवडीला राहायला असायची. सो वाकडला माझं कधी कधी येणं जाणं व्हायचं. झोपेतनं उठल्यासारखं दिसतंयस. सगळ्यांमध्ये फक्त बहीण झोपलेली आहे. बाकी सगळ्या खाली उतरले पण काले बिचारे. सो आता परत जर्नी स्टार्ट झालेली आहे. आता आम्ही परत म्हणजे आमचा प्रवास सुरू झालेला आहे इकडनं. आता बघू आता कधी पोचतोय काय काय सगळं सांग मग तुम्हाला समजेलच.
गुड मॉर्निंग. तर फ्रेंड्स, आता वाजलेले सकाळचे 5:15 आणि आता आम्ही आलेलो आहोत. सो मला पण माहिती नाही, बट रिफ्रेशमेंटसाठी आलेलो आहोत बिकॉज आमचे ड्रायव्हर दादांना जरा झोप येते, थकलेत. खूप थंडी आहे, खूप थंडी आहे आणि बापरे खूप वेळ झाला. आणि खूप ट्रॅव्हलिंगच चालू आहे. तिथे गेल्यावर समजेल की एक्झॅक्ट आम्ही कुठे आलेलो आहोत. तुम्हाला मी अजून सांगणार नाही. सो आता वाजलेले आहेत सकाळचे 8:30 आणि अजूनपर्यंत कळत नाही, म्हणजे मला तरी वाटतं आहे जेमतेम 10 वाजेपर्यंत आम्ही पोचू जिथे आम्हाला जायचं आहे. तर ते स्पॉट तुम्हाला तिथे गेल्यावर समजेल. बापरे खूप ट्रॅव्हलिंग झालं. फर्स्ट टाईम एवढं लांब ट्रॅव्हलिंग झालं आहे आमचं. खूप अवस्था बेकार झाली आहे. आत्ता झोपेतून उठली आहे. जिथपासून बसली तिथपासून झोपली ती. नाही नाही काय नाही कॉलेज गेला माझं. फक्त कॉलेज गेल्यापासून ती तिथून जी झोपली तिथून जी झोपली तिथून तिला माहित नाही पुढे काय घडलं, कुठे उतरलो, कुठे काय आम्ही चहा पियालो, काहीच माहिती नाही. माहिती तर आम्हाला पोचायला वाजले, मी जसं बोलली 10, तर 10 नाही तर आम्हाला 11 वाजले पोचायला. सो आम्ही आलेलो आहोत अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. चला तुम्हाला घेऊन जाते. सगळं आवरून झालं, सगळे निघालोत आता. ते अन्नछत्र आहे, त्यामुळे सगळे लाईनीत रांगा लावून उभे आहे. सो आम्ही जस्ट स्टार्ट केलं आहे, अजून मठात गेलेलो नाही आहे. चला मग. तर आता आम्ही जाऊ श्री स्वामी समर्थांच्या महाराजांच्या मठात. सो स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊ. पुढचं समजेल तुम्हाला काय काय असेल ते. सो माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. मंदिर ह्या साईडला आहे. मठात चाललो आम्ही. तर मंदिरात महाराजांचं खूप छान दर्शन मिळालं आम्हाला. खूप मस्त, खूप एकदम खूप छान दर्शन झालं. खूप मस्त प्रकारे दर्शन, म्हणजे काही गर्दी नाही, काही धकलाबकली नाही, सगळं एकदम छान निवांत दर्शन झालं आमचं. पादुकाचं पण छान दर्शन घेतलं आम्ही. खूप प्रसन्न वाटलं, खूप छान आहे इथे. जे आहे ते मंदिर आहे आणि इकडे महाराजांच्या समोर जे पादुका आहे तर मस्त दर्शन झालं, सगळीकडे फिरून झालं. त्याच्यानंतर इथे महाप्रसादाची लाईन लागली, बट आम्हाला दुसरीकडे पण जायचं आहे. तर त्याच्यामुळे थोडंसं आम्हाला लवकर निघायचं आहे, त्यामुळे पटकन आता इथून आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे.
तिथे गेल्यावर तुम्हाला समजेल आम्ही आता कुठल्या दुसऱ्या ठिकाणी जाऊ ते तिथे गेल्यावर तुम्हाला समजेल. सो चला, 1 डे ट्रिप आहे. सो आम्हाला 1 डे ट्रिप सक्सेसफुल करायची आहे तिथे जाऊन. सो बघूया कसं होतं आहे. कंटिन्यू माझा हा ब्लॉग कंटिन्यू बघा. आणि अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब नसेल केलं माझ्या चॅनल, सो प्लीज सबस्क्राईब करा. आणि हां, जे कोणी नवीन असतील तर नवीन लोकांनी पण सबस्क्राईब करा. हां, आणि माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा. जसं शिवस्मारक इथे आहे, खूप मस्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. समोर विघ्नेश गणेशाचं मंदिर आहे. सो आम्ही आता तिथे चाललो आहे, तिथे दर्शन घेऊ. मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. हां हां, अजून काय 12वी पास होऊ दे, चांगली नोकरी लागू दे. सो आमचं इथलं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही इथून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे, पण त्याआधी थोडं जेवण करू बिकॉज खूप भूक लागलेली आहे आणि सगळेच भुकेलेले आहेत कारण रात्रीपासूनचा प्रवास चालू आहे. हा मध्ये स्टॉप घेतले, खाल्ले खूप काही, पण तरी पण जेवण असतं. हां, खूप मस्त सुंदर परिसर आहे इथलं. खूप छान पॉझिटिव्ह पॉईंट्स पण येतात इथे. चला, नेक्स्ट डेस्टिनेशन काय असेल हे तुम्हाला तेव्हाच समजेल. सगळे बसले शांत. सो आता आम्ही जेवणासाठी उतरलेलो आहोत. अजिंक्य तारा हॉटेल आहे. सो चला, खूप भूक लागलेली आहे आणि आमच्या घरच्यांचं फोटोशूट चालू आहे. चला जेवून घेऊ. चला, खूप छान मस्त केले ते. फिरो यूट्यूबला टाकून दे. 10 रुपये तिकीट लावले, 30 रुपये 1 तासाचं. यूट्यूबर आहे गेलं लाल पण नाही झालं झालं. आम्ही फायनली पोचलेलो आहोत आणि आता आम्ही पोचलेलो आहोत तुळजापूरला. सो आमचं सेकंड विजिट प्लेस आहे तुळजापूरची तुळजाभवानी आई. सो आम्ही तिच्या दर्शनासाठी आलेलो आहोत. खूप दिवसांची तशी पण इच्छा होती की जायचं म्हणून. सो फायनली आज योग आला. चला, तुमचंही दर्शन होईल माझ्याबरोबर तुळजाभवानीचं. चला,
दर्शनाच्या रांगेत उभे आहोत. खूप रांग आहे, खूप मोठी रांग आहे. बघूया आता किती वेळ लागतोय. चला. किती गर्दी आहे. आई तुळजाभवानी आईचं खूप छान दर्शन झालं. खूप प्रसन्न वाटलं दर्शन घेताना. खूप भारी आहे, खूप मस्त वाटलं. तिचं दर्शन पण झालं आहे. सो आता रिटर्न जायची तयारी करूया, कारण खूप लांबचा प्रवास असणार आहे. रिटर्न परत म्हणजे आता तुळजापूरला आलो आहे, आता इथून रिटर्न आम्हाला कल्याणला जायचं आहे. बापरे. चला. खूप मजा आली, खूप मस्त वाटलं, मन प्रसन्न झालं. खूप मन प्रसन्न वाटलं इथे येऊन. खरंच खूप छान आहे. तर फ्रेंड्स सगळं झालेलं आहे. आमचं दर्शन झालं, सगळं झालं. आता आम्ही इथून घरी निघालो आहे. बघू आता कसं काय काय होतं आहे पुढची म्हणजे आता जेवणाचं काय, किती वाजता पोहोचू काय माहिती नाही आहे. येतानाच आम्हाला खूप उशीर झाला होता आणि आता जाताना किती वेळ लागतो आहे काय माहिती. चला बघू आता काय होतं आहे. शेवटपर्यंत माझा हा ब्लॉग नक्की बघा. मी आशा करते तुम्हाला खरंच खूप मजा येईल माझ्या ह्या ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स आता वाजलेले आहेत 11:10 झालेले आहेत आणि अजूनही आम्ही सोलापूरमध्येच आहोत. सो आता खूप उशीर झाला आहे, म्हणून चला जेवून घेऊया, कारण ह्याच्यानंतर आम्हाला पुण्याला पोचायचं आहे. सो म्हटलं आता जेवायसाठी आम्ही थांबलेलो आहोत. आता इथे जेवू आणि मग इथून मग पुण्यावरून मग कल्याण. सो मला तरी वाटतं सकाळची 5 वाजतीलच. बापरे, कारण अजून आम्ही सोलापूर सोडलेलं नाही आहे. काय म्हणते तिचं काहीतरी वेगळंच. सो बघू किती टाईम लागतो, काय टाईम लागतो कल्याणला पोचायला, कारण उद्या नाही तिथं 12 नंतर चालूच होईल. सो पहिली आंघोळ असेल दिवाळीची. बघू कसं काय होतंय. तर आता आम्ही जेवून परत निघालो आहोत. माझा इथून आम्ही पुणेवरून कल्याण. सो असा आमचा रूट आहे. सो आता बघूया किती वेळ लागतो आम्हाला, किती वाजेपर्यंत पोचतो आहे. 12 तर वाजून गेले. अजून आम्ही सोलापूरपर्यंत जाऊ. आय होप लवकर पोचू. सो 12 वाजून गेलेत आणि नवीन दिवस स्टार्ट झालेला आहे. सो माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. शेवटपर्यंत माझा हा ब्लॉग नक्की बघा. मी खरंच आशा करते तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडेल असं. गुड मॉर्निंग गाईज. सो वाजलेले आहेत आता वाजलेले आहेत सकाळचे 5:30 आणि आता आम्ही आहोत खोपोली. सो आमचं आता म्हणजे थोडी रिफ्रेशमेंट केली, कारण इथून आता परत आम्हाला कल्याणपर्यंत जायचं. सो थोडी झोप येत होती, पण सो रिफ्रेशमेंट झाले. चला आता माहीत नाही, कल्याणला तरी हार्डली 1-1.5 तास लागेल खोपोलीवरून जायला. बघू किती वाजता आता. हा काय रे ए किती थंडी वाजते इकडे बघ. ए अरे बघ तोंड तरी दाखव. असं थोडी
आता वाजलेत 8 आणि फायनली आम्ही सगळे घरी पोचलो. बापरे, खूप लांबचा प्रवास झाला हा, खूप लांबचा प्रवास. सो फायनली आम्ही पोचलो घरी. ही जी वन डे ट्रिप होती ना, खूप भारी होती, खूप मस्त, म्हणजे खूप छान जर्नी झाली आमची, खूप मजा केली, खूप मस्ती केली. सो त्यामुळे माझा ब्लॉगचा एंड मी इथेच करते. सो माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत तुम्ही पण नक्की बघा, तुम्हालाही माझा हा ब्लॉग आवडेल. सो चला, मी माझ्या ब्लॉगचा एंड करते. सो अजूनपर्यंत ज्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. चला, बाय बाय आणि हा सगळ्यांना शुभ दीपावली. चलो, बाय बाय.